निवडणुका म्हटले की हार जीत असते शेवटी. जसं खेळामध्ये जिंकणारा हारणारा असतो तशाच या निवडणुकीकडे आम्ही पाहतोय. याच्यामध्ये निश्चितपणाने आम्ही आत्मचिंतन करू आणि जो पुणेकरांनी पिंपरी चिंचवडकरांनी आम्हाला कौल दिलाय तो आम्ही खुल्या मनाने स्वीकारलेला आहे. ईव्हीएमवर आक्षेप घेतला जातोय, मतमोजणीवर आक्षेप घेतला गेलेला आहे तुमच्या उमेदवारांकडून. योग्य वाटतं तुम्हाला काही फेरफार झालेला म्हणता का? ई व्ही एमच्या बाबत ज्या भागांमध्ये आम्ही फिरलो किंवा जिथं होतो त्याच्यामध्ये ई व्ही एमच्या बाबत आमच्याकडे कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत. पण जसं यापूर्वी मी सांगितलं होतं काही ठिकाणी शाई पुसणं, बोटाची शाई पुसून परत मतदान करणं असे प्रकार मात्र काही ठिकाणी घडलेले तुमच्याच आहेत. पक्षातले उमेदवार जे की दोन दोन ठिकाणाहून लढले त्यांचं असं म्हटलं की ईव्हीएम मशीनमध्ये बदल करण्यात आला होता म्हणून आमचा पराभव झाला आहे. जनतेतून आमचा पराभव झाला नाही, ईव्हीएम मशीनमुळे शेवटी आपण सगळेजण न्यायदेवतेवरती विश्वास ठेवणारी लोक आहेत, संविधान मानणारी लोक आहेत. त्याच्यामुळे जर असं काही घडलं असेल तर न्यायालयीन प्रक्रियेमधून जाऊन नाही मागावं असं मला वाटतं. ज्यांनी आक्षेप घेतला त्या उमेदवार स्वतः दोन प्रभागातून लढत होत्या. निवडणुकीच्या पूर्वी सातत्याने तुमच्यावर देखील त्यांनी टीका केली होती. तुमच्यावर टीका करण्याची एनर्जी वाया घालवण्यापेक्षा प्रभागात जर एनर्जी वाया घालवली असती, तेवढीच वापरली असती तर कदाचित विजय झाला असं वाटत नाही का तुम्हाला? मला वाटते माझ्या प्रश्नाचं उत्तरच तुम्ही सगळं दिलेलं आहे. ताई पण जाळेवरचं पण यामध्ये मला असं वाटतं जनतेने जो कौल दिलाय तो एकदा आपण स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळं आत्मचिंतन करण्याची फार मोठी गरज आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्यांमध्ये खरं तर ही मी जसं म्हणलं निवडणुकीमध्ये हार जीत ही होत असते, ती मान्य करणं, खुल्या मनाने मान्य करणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पण ज्या प्रभागात त्यांना उमेदवारी दिली होती, दोन प्रभाग होते. एक प्रभाग क्रमांक 25 जो मूळ पुणेकरांचा आहे, जिथे पेठा आहेत, मध्यवर्ती भाग आहेत, त्यांचं तिथे बरंचसं नेटवर्क आहे. आणि शिवाय 26 मध्ये सुद्धा त्यांना उमेदवारी दिली. पक्षाकडनं दोन उमेदवारी देऊन सुद्धा जर निकाल अपेक्षेपेक्षा येत नसेल तर कोण याला जबाबदार असणार? मला असं वाटते पक्ष याबाबत निश्चितपणाने विचार करेल. दोन पक्ष म्हणजे दोन पक्षातील दोन पदं देण्यावर त्यांचा आक्षेप होता. दोन ह्याच्यावरती उमेदवारी घेतली आणि ईव्हीएम मशीनमुळे खरं तर जाळीवर चढणं योग्य वाटतं का? कारण की तिथं उमेदवार आहे पुण्यासारख्या शहरामध्ये होतं. खरं तर पुणेकरांनी हे सगळं पाहिलं. पुणेकरांना अशा गोष्टी आवडत नाहीत. शेवटी तुम्ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे, एक लोकशाही आहे, एक संविधानिक प्रक्रिया सुरू असताना तर त्या प्रक्रियेमधून जाणं फार गरजेचं आहे असं पुणेकरांचं असं. आणि पुणेकर हे सुज्ञ पुणेकर आहेत, समंजस पुणेकर. आणि पुणेकरांना ज्या पद्धतीने आता पुणेकरांनी जो कौल दिला तो आम्ही मान्य केला. ते असे म्हणतात की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी असे काही स्टंट करावे लागतात. ते प्रत्येकाचं मत असू शकतं, ते पुणेकरांचं मत नाही आहे. ताई, आपण महानगरपालिकेमध्ये बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, मात्र चिन्ह घड्याळ आणि तुतारी या दोन वेगवेगळ्या चिन्हांवर लढलं. जिल्हा परिषद म्हणजे मोठा फटका तिथं बघितला आपण बसताना. तर जिल्हा परिषदमध्ये कशा पद्धतीने दोन्ही पक्ष एकच चिन्हावर लढावेत अशी चर्चा पक्षामध्ये सुरू आहे. घड्याळ या चिन्हावर दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे साहेबांच्या आणि दादांच्या उमेदवारांनी एकत्र लढावं अशी चर्चा आहे. अशी काही म्हणजे होईल असं वाटतं तुम्हाला? मी आपल्याच माध्यमांमधून ही सगळी चर्चा पाहिलेली आहे. यामध्ये ज्यावेळेस बारामतीमध्ये सगळेजण एकत्र आले त्यानंतर बाहेर येऊन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत वक्तव्य केलेलं आहे. आणि मला असं वाटतं आता दादाही आपल्याशी संवाद साधतीलच. पण यामध्ये ज्या चुका महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही झालेल्या आहेत त्या टाळण्यासाठी निश्चितपणाने जो विचार होईल त्यामध्ये एका चिन्हावरती आणि जास्तीत जास्त घड्याळाच्या चिन्हावरती निश्चितपणाने लढण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद पंचायत समितीला होईल. पण याबाबत ही अजूनही चर्चा आहे. काही ठिकाणी तुतारी जे चिन्ह येईल त्या चिन्हावरती एकच चिन्हावर लढत फायदा होईल निश्चितपणाने. कारण की आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं की 4 उमेदवारांना मतं देताना बऱ्याच वेळा गोंधळ उडत होता की जेव्हा आम्ही 2 घड्याळ 2 तुतारी असं चिन्ह सांगत होतो त्यावेळेस त्यांचं कन्फ्युजन होत होतं की आपण मतदान कसं करायचं. एक सलग तुतारी किंवा एक सलग घड्याळ असं जर सांगितलं असतं तर अजून त्याचा फायदा झाला असता. त्याच्यामुळे मतदान करताना नागरिकांचा गोंधळ होत होता, हेही आम्हाला प्रकर्षाने जाणवलं. त्याच्यामुळे काही प्रभागामध्ये आम्ही 4ही ठिकाणी आमचे उमेदवार हे 4ही तुतारीच्या चिन्हावर होते, काही ठिकाणी 4ही घड्याळाच्या चिन्हावर होते. तिथं पाहिलं तर आपण बारकाईने लक्षात येतं की तिथं आम्हाला फायदा झालेला दिसतो. त्याच्यामुळे 2 घड्याळ आणि 2 तुतारी असं सांगताना जो गोंधळ उडत होता आणि ते मतदान कसं करायचं हे नागरिकांचं सुद्धा कन्फ्युजन फार मोठ्या प्रमाणात होतं. तर हे टाळण्यासाठी जर घेतले तरी सलग घड्याळ आणि सलग तुतारी असं चिन्ह घेऊन लढले तर निश्चितपणाने त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. पुणे महापालिका निवडणुकीत आपण जर पाहिलं तर अजित पवारांचे अनेक रोड शो झाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना तुतारीकडनं जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी किंवा नेते मंडळी आहेत
त्यांनी मात्र अजित पवारांना साथ दिली नाही असं वाटतं का तुम्हाला? कारण की अनेक रोड शोमध्ये अजितदादा हे स्वतः एकटेच फिरताना दिसले, संपूर्ण शहरभर त्यांचे रोड शो झाले, पण अजित पवारांना एकटं पाडण्यात आलं होतं. असं काही वाटत नाही, कारण की महानगरपालिकेच्या निवडणुका आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. स्थानिक पातळीवरती तिथं तुतारीचे उमेदवार होते, तिथं तुतारीचे पदाधिकारी काम करत होते. यामध्ये महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीची संपूर्ण धुरा दादांनी सांभाळत असताना स्थानिक पातळीवरती ते पदाधिकारी काम करताना मात्र पाहायला मिळत होते. काही पिंपरी चिंचवडमध्ये क्रॉस वोटिंगचं म्हणजे हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे. उज्ज्वला गौड आहेत, अक्षरशः व्हिडिओ आहे त्यांचा, आणि ते सगळे प्रचारादरम्यान सांगताना दिसतात की 3 कमळ द्या आणि 1 घड्याळ द्या, अशा पद्धतीचं व्हिडिओ ABP माझ्याकडे आहे आता. आणि अशा पद्धतीने क्रॉस वोटिंग तुमचेच उमेदवार म्हणजे प्रचारात करताना दिसत आहेत. यांच्यावर काय म्हणजे काय कारवाई करावी? दादा निश्चितपणाने याची दखल घेतील. क्रॉस वोटिंगसाठी 1 घड्याळ 3 याच्यामध्ये कमळ. दादा निश्चितपणाने दखल घेतील. शेवटी पॅनल टू पॅनल मध्ये मग कुठलाही पक्ष असू दे, प्रत्येकाने ठरवलेलं असतं की आपल्या पक्षाचे उमेदवार आपल्याला निवडून आणायचे. त्याच्यामुळे क्रॉस वोटिंग जर होत असेल तर हे चुकीचं होतं, कारण की शेवटी तुम्ही पक्षाची बांधील नाही त्याचा असा अर्थ होतो. त्याच्यामुळे निश्चितपणाने दादा या गोष्टीची दखल घेतील. आजच्या बैठकीत काय काय डिस्कशन झालं? आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत, आणि यामध्ये स्थानिक पातळीवरती प्रत्येक तालुकानिहाय तालुक्याचे जे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करून उमेदवार ठरवले जातात आहेत. त्याच्यामुळं ज्या पद्धतीने आपण म्हणताय जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी स्थानिक पातळीवरची चर्चा आणि निवडून येण्याचे निकष याच्यावरती चर्चा करू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.